मित्रांनो नमस्कार. स्टडी 7 या यूट्यूब चॅनलवर आपले पुन्हा स्वागत करत आहे आणि आजच्या या भागामध्ये आपण ठाणे पोलीस भरतीचा जो मागे पेपर झालेला होता तर त्यामधील काही प्रश्न म्हणजे या पेपरमध्ये एकूण 15 प्रश्न गणिताचे विचारण्यात आलेले होते. तर सर्व प्रश्न आपण या व्हिडिओमध्ये कव्हर करणार आहोत. तर चला सुरुवात करूया. तर बघा यामध्ये जो पहिला प्रश्न होता तर जगदीश, राजेश व पंकज यांनी सुरू केलेल्या सॉफ्टवेअरच्या व्यवसायात 84,000 रुपयाचा नफा झाला. त्यांनी अनुक्रमे 2, 3, 7 या प्रमाणात नफ्याचे वाटप केले तर राजेशचा वाटा. आता जगदीश, राजेश आणि पंकज म्हणजे हा जे 3 दिलेला आहे हे आहे या राजेशचा वाटा. काय करायचं 84,000 ठीक आहे. 84,000 भागिले या सर्व यांची बेरीज तर 10 आणि 2 12 आणि या राजेशचा वाटा कोणता आहे हा 3 आहे म्हणून गुणिले 3. हे जर सोडवलं तर डायरेक्ट आन्सर भेटणार आहे आपल्याला 12 7 84 ठीक आहे आणि 7 3 21. तर 21,000 हे असणार आहे राजेशचा वाटा. त्यानंतर बघू. नंतर बघा रमेशला गणित आणि इंग्रजीत सरासरी 81 गुण मिळाले. इंग्रजी व विज्ञानामध्ये सरासरी 78 गुण मिळाले आणि विज्ञान व गणितात सरासरी 93 गुण मिळाले. तर रमेशला गणितात किती गुण मिळाले. आता गणिताचे गुण काढायचे तर सिंपल आहे. यामध्ये काय करायचं असे विषय घ्यायचे का ज्यामध्ये गणित नाही. बघा आता इंग्रजी आणि विज्ञान यामध्ये गणित नाही ठीक आहे आणि 78 ठीक आहे. इंग्रजी व विज्ञानामध्ये किती आहे 78% आहे. तर या दोघांची बेरीज करायची 81 अधिक 93 ठीक आहे हे झाले आणि हे 78 यामधून वजा करायचे सिंपल ठीक आहे. तर हे होणार आहे 6 आणि हे 96 ठीक आहे. तर हेच असणार आहे याचं आन्सर. तर अशा इझी पद्धतीने आपल्याला काढता येते. बाकी काहीच करायचं नाही. ज्यामध्ये गणित नाही तो विषय बघायचं इंग्रजी आणि विज्ञान म्हणजे 78 मार्क आणि या दोनची बेरीज करून त्यामधून 78 वजा करायचे. समजलं. नंतरचा प्रश्न नंतर आहे खंडेराव पाटलांनी जुना ट्रॅक्टर 85,000 रुपयाचा विकला खरेदी केला. आता जो सेकंड हँड त्याने ट्रॅक्टर घेतला तर मध्यस्थी जो माणूस आहे त्याने 3% कमिशन घेतलं. तर यावर 3% आपल्याला कमिशन काढायचं आहे जे की त्या ट्रॅक्टर खरेदी करून देणाऱ्याला द्यायचं आहे आणि जे निघेल ते या 85,000 मध्ये ऍड करा म्हणजे तुमचं इथे आन्सर मिळणार आहे ठीक आहे. तर हे 3% होणार आहे 3 0 0 5 3 15 हातचाला 1 8 3 24 आणि 1 25 आणि हे या 85,000 मध्ये ऍड करावं लागेल ठीक आहे. म्हणजे 550 हे 7 आणि 87,550 एकूण त्याला रुपये द्यावं लागेल ठीक आहे. नंतरचा प्रश्न बघा. नंतर आहे सचिनने 5 दिवसीय सामन्यात अनुक्रमे 57 52 102 43 86 धावा काढल्या व तर सचिनच्या धावांची सरासरी तर ह्या सर्व यांची बेरीज करावी लागेल म्हणजे 57 अधिक 52 अधिक 102 अधिक 43 अधिक 86 आणि भागिले करावं लागेल 5. असं केल्यानंतर आन्सर येणार आहे याचा 68. नंतरचा प्रश्न नंतर आहे 6 सीताफळाच्या किमतीत 2 आंबे आणि एका कलिंगडाच्या किमतीत 3 आंबे येतात. एकाने 18 रुपये देऊन 2 कलिंगडे खरेदी केले तर त्याने आणखी घेतलेल्या 4 आंब्याची व 7 सीताफळाची किंमत काढायची आहे. बघा 2 कलिंगडाची किंमत किती दिलेली आहे इथं 18 रुपये म्हणजे एक कलिंगड कितीचं होणार आहे. एक कलिंगड होणार आहे 9 रुपयाचं कारण 2ची किंमत 18 आहे ठीक आहे. त्यानंतर एका कलिंगडाच्या किमतीत 3 आंबे येते म्हणजे 3 आंबे कितीचे 9 रुपयाचे. एक आंबा किती होणार आहे एक आंबा होणार आहे 3 रुपयाचा. त्यानंतर 6 सीताफळाच्या किमतीत 2 आंबे येतात ठीक आहे. आता 2 आंब्याची किंमत किती होणार आहे 6 रुपये आणि या 2 आंब्याच्या किमतीत म्हणजे 6 रुपयांनी 6 सीताफळ येते म्हणजे एक सीताफळ किती होणार आहे 1 रुपयाचं ठीक आहे. आता आपल्याला विचारलं काय तर आपल्याला आता इथे विचारलेलं आहे बघा इथे विचारलेलं आहे 4 आंबे एक आंबा 3 रुपयाचा 4 आंबे 4 3 12 आणि 10 सीताफळ 1 रुपयाचा एक सीताफळ म्हणून 10 तर हे होणार आहे 22 रुपये. त्यानंतरचा प्रश्न नंतर आहे एका संस्थेत मुला मुलींचे प्रमाण 8:5 असे आहे
जर मुलींची संख्या एकूण 160 आहे तर संस्थेतील एकूण विद्यार्थी आपल्याला काढायचे, म्हणजे या सर्व एकची काढायची. आता मुलींची संख्या दिलेली आहे, तर यामध्ये मुलीचं प्रमाण जे आहे हे 5 आहे. म्हणजेच मुलीचं जे प्रमाण आहे तर या 160ला भागायचं. 160ला या 5ने भागितलं आणि गुणिला या दोघांची बेरीज 8 आणि 5 13. तर हे 5 3 15 उरला एक 5 दोन्ही. त्यानंतर 13 दोन्ही 26, हातचे आले 2, 13 39, 40 41. तर 416 हे असणार आहे एकूण विद्यार्थी. त्यानंतर बघा, नंतर हिराची दर महिन्याची बचत 650 रुपये आहे. दरवर्षी 34% व्याज तिला खात्यावर जमा होते, तर प्रत्येक महिन्याला तिला किती व्याज मिळेल? तर बघा, आता 650 हे प्रत्येक महिन्याची तिची बचत आहे. अशी किती महिने? 12 महिने. ठीक आहे, म्हणजे ही झाली रक्कम. त्याचे आता 34% हे झालं त्याचं व्याज, परंतु हे 12 महिन्याचं आहे, त्याच्यामुळे याला जर भाग दिला आपण 12 ने तर आता एका महिन्याचं निघेल. आणि हे जर आपण आन्सर आता सोडवलं तर फायनल आन्सर मिळणार आहे. ठीक आहे, हे 12 12 कॅन्सल. त्यानंतर हे 0 0 कॅन्सल. त्यानंतर 5 दुनी 10. त्यानंतर हे 5 1 5 उरला एक 5 3 15. ठीक आहे, त्यानंतर हे 17 17 3 51, हातचे आले 5. 17 1 17 17 आणि 5 22. तर 221 रुपये हे तिची जे महिन्याचं तिला मिळणारं व्याज आहे. त्यानंतर प्रश्न बघा, त्यानंतर आहे 100 ते 300 दरम्यान 13 ने भाग जाणाऱ्या संख्या किती? तर सर्वप्रथम आपण 300 पर्यंत संख्या बघू किती आहे. तर 300 ला सरळ सरळ परफेक्टली 13 ने भाग द्यायचा. 13 दोन्ही 26 उरले इथे 4. ठीक आहे, आणि त्यानंतर 13 3 39. ठीक आहे, म्हणजे इथे एक बाकी उरला आणि परफेक्ट 23 ने याला भाग गेला, बाकी काही उरलं त्याचा आपल्याला संबंध नाही. म्हणजे 300 पर्यंत संख्या 23 आहे. ठीक आहे, 13 ने भाग जाणार, परंतु आपल्याला 100 ते 200 विचारलं. मग 100 पर्यंत संख्या किती आहे ते बघायचं आणि ते वजा करायचं. 13 7 91. ठीक आहे, आणि इथे 9 उरतात आणि हे 7 संख्या आहे. मग यामधून 7 वजा करा, म्हणजे हे होणार आहे 16. तर एकूण जे संख्या या दोघांच्या मधातल्या तर ते आहेत 16. आपण काय केलं, पहिले 300 पर्यंत काढल्या ते 23 भेटले आणि नंतर 100 पर्यंत काढल्या आणि त्याचा फरक काढला. ठीक आहे, नंतरचा प्रश्न. नंतर आहे रमेशला 400 पैकी 304 भेटले. त्यानंतर गोविंदला 500 पैकी मिळाले 385. आणि त्यानंतर रीनाला आहे 300 पैकी 273 आणि विनाला आहे 200 पैकी 164. आता हे जे गुण मिळालेले यापैकी कोणाची प्रगती जास्त आहे हे विचारलं. आता असं जर सॉल्व करायचं असेल तर आपल्याला याचा जे लहान मोठेपण आहेत हे काढायचं असते. तर कसं काढायचं, तर छेद आपल्याला सारखा करावा लागतो किंवा मग अंश तरी सारखा पाहिजे. तर अंश सारखा करणं तर कठीण आहे, छेद सारखा करणं सोपं आहे. तर मग छेद सारखा करायचा म्हणजे आपल्याला लगेच कळते. ठीक आहे, तर याला बघा, आपण याचे पर्सेंटेज पण काढता येते. डायरेक्ट 100 ने भाग देता येते किंवा आपण याला 4 ने जर भाग दिला तर डायरेक्ट खाली छेदात 100 येईल. तर बघा, याला 4 ने भाग दिला तर 100 आले. 4 7 28 उरले 2. 4 5 20. 4 सक 24. ठीक आहे, तर इथे 76% भेटले आले. ठीक आहे, त्यानंतर याला 5 ने भाग दिला, हे झाले 100. 5 7 35 उरले 3. 5 7 35 याले झाले 77%. त्यानंतर याला 3 ने भाग दिला, तिथं झाले 100. 3 9 27. 3 1 3 याला 91% झाले. याला 2 ने भाग दिलेला झाले 100. 8 आणि हे 82. तर आता बघा, याच्यामध्ये सर्वात जास्त गुण आहेत हे आहे. आणि हे कोणाचे मार्क आहे? 273. तर 300 पैकी 273 हे रीनाचे गुण आहे. तर रीनाची प्रगती जास्त आहे. त्यानंतर बघा, 4 क्रमवार समसंख्याची बेरीज 60 आहे. त्यापैकी सर्वात लहान संख्या, तर 60 बेरीज आहे. 4 संख्या, तर याला 4 ने भाग द्या म्हणजे 15 आले. ठीक आहे, 15 भागाकार आला. आणि याच्या मागच्या 2 आणि पुढच्या 2 संख्या लिहून घ्या, म्हणजे हे होणार आहे 16 आणि 18. आणि याच्या मागची होणार आहे 14 आणि 12. 12 14 16 18 ह्या समसंख्या झाल्या क्रमवार. आणि याची जर बेरीज केली तर 60 होते आणि सर्वात लहान संख्या विचारली आहे तर 12. त्यानंतरचा प्रश्न बघा, नंतर आहे
एका वर्गातील 25% मुले गणितात, 37% मुले इंग्रजीत उत्तीर्ण झाली, 13% मुले या दोन्ही विषयात अनुत्तीर्ण झाली, या दोन्ही विषयात उत्तीर्ण झाली, तर किती % मुले या दोन्ही विषयात अनुत्तीर्ण झालेली आहे. आता हे जे आकडे दिलेले आहे आणि सर्व उत्तीर्णचे आकडे आहेत, 25, 37 आणि 13, हे कशाचे आहे? उत्तीर्णचे. परंतु आपल्याला विचारला अनुत्तीर्ण. आता उत्तीर्ण किती झाले हे जर काढायचं असेल तर सिंपल आहे, या दोनची बेरीज करायची आणि त्याच्यातून 13 वजा करायचे, डायरेक्ट आन्सर मिळेल. तर बघा 5 आणि 7 किती झाले? 12. हातचा आला 1, हे झाले 62. त्यामधून 13 वजा करा, तर हे झाले उत्तीर्ण. हे झाले उत्तीर्ण. 49% हे झाले उत्तीर्णता. अनुत्तीर्ण जर काढायचं तर 100 मधून एवढे वजा करायचे, म्हणजे ते येणार 51 अनुत्तीर्ण. ठीक आहे. तर आन्सर येणार याचं अनुत्तीर्णचं जे विचारलं आपल्याला अनुत्तीर्ण, तर ते आहे 51%. त्यानंतर बघा, नंतर आहे, जर डॉक्टरांनी तुम्हाला 4 गोळ्या दर अर्ध्या तासाने एक याप्रमाणे घ्यायला सांगितलं, तर त्या सर्व गोळ्या घ्यायला किती वेळ लागेल? तर एक स्टार्टला घ्यावं लागेल, त्यानंतर दुसरी, हे तिसरी आणि हे चौथी. अर्धा 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 1.5 तास लागेल. ठीक आहे, 1.5 तास. तर ऑप्शनमध्ये पहा, ऑप्शन क्रमांक 3. समजलं? त्यानंतर आहे, मुलाच्या जन्माच्या वेळी अनंताचे वय 32 वर्षे होते. ठीक आहे. 5 वर्षांनी अनंताचे वय त्याच्या मुलाच्या वयाच्या तिप्पट होईल, तर अनंता व त्याच्या मुलाचे आजचे वय अनुक्रमे किती? छान प्रश्न आहे हा आणि महत्त्वाचा आहे. अशा टाईपचे प्रश्न येऊ शकतात. ठीक आहे. तर मुलाच्या जन्माच्या वेळी अनंताचे वय किती होते? हे अनंता. ठीक आहे, आणि हे मुलगा. ठीक आहे. अनंताच्या जन्माच्या वेळी हा होता 32 आणि मुलगा होता 0. ठीक आहे. आणि जर आज म्हटलं तर आज वय किती असणार हे आपल्याला माहित नाही. ठीक आहे. तर आजचे वय किती? तर हे जर आपल्याला काढायचं असेल तर आपण आजचे वय x घेऊ, म्हणजे हे झाले आता याचे आजचे वय. त्यानंतर 5 वर्षानंतर, तर यामध्ये 5 ॲड करू. ठीक आहे. हे झाले आता 5 वर्षानंतर. आता 5 वर्षानंतर वडील जे आहे अनंत आहे, मुलाच्या वयाचे किती होईल? तिप्पट होईल. मग आता समीकरण तयार करा. 32 अधिक x अधिक 5 आणि बरोबर याचे किती होईल? 3 पट होणार. तर 3 पट केली याची x अधिक 5. 0 आहे ते 0 आपण सोडून दिला. ठीक आहे. हे झाले 37 अधिक x बरोबर आहे 3x अधिक 5 3 15. 37 मधून इथं 15 गेले तर किती उरणार आहे? 2 22. ठीक आहे. आणि इकडे 3x मधून हे x गेला तर किती उरणार आहे? इथे 2x. आणि हा x इथे जर छेदात आणला आपण खाली, ठीक आहे, हे 2 इथे छेदात आणलेत x, आणि हे 11, म्हणजे x ची किंमत आपल्याला भेटली 11. आता काय विचारलं आहे आपल्याला? आजची वय. तर हे आहे x ची किंमत 11. तर इथे 11 11 ॲड करा. 32 आणि 11 हे होणार आहे 43 अनंताचं वय, आणि हे होणार आहे 11 मुलाचं वय. अशा पद्धतीनं. त्यानंतरचा प्रश्न बघा, एका टोपलीत 108 आंबे आहेत, ते काही मुलांना समान वाटले, तर 6 मुले जास्त असतील, तर प्रत्येक मुलाला 3 आंबे कमी आले असते, तर सुरुवातीला मुले किती? तर सोपा आहे हा जो प्रश्न आहे, डायरेक्ट ऑप्शन वरून सोडवायचा. बघा 108 आंबे आहे. आता किती मुले आहेत? जर 20 मुले घेतले तर 108 ला भागच जात नाही. ठीक आहे. मग 18 घेऊन पाहू आपण. आता 18 ने जर याला भाग दिला तर 18 गुणिले 18 95 18 सक अष्टोदर्शी. ठीक आहे. म्हणजे हे झाले आंबे, हे किती झाले? मुले 18, आणि हे झाले प्रत्येकी. ठीक आहे. प्रत्येकी 6 आंबे दिले. 18 मुलांना 6 आंबे दिले तर 108 होतात. ठीक आहे. आता म्हटलं 6 मुले जर जास्त असतील तर म्हणजे 24 जर झाले तर 3 आंबे कमी येईल, तर मग 3च येईल. तर 24 3 72, म्हणजे हे मॅच होत नाही, म्हणजे हेही आन्सर याचं येणार नाही. आता जर 12 घेतला आपण तर 12 12 9 108. ठीक आहे. आणि 6 मुले जास्त झाल्यावर हे होणार आहे 18, आणि 3 आंबे कमी. ठीक आहे. ठीक आहे. 18 पंचे 90 18 सक, म्हणजे हे मॅच होत आहे. म्हणजे ते जे मुलं असणार आहे ते असणार आहे 12.
तर अशा पद्धतीने आपण करू शकतो. त्यानंतरचा प्रश्न, नंतर बघा माधवने एका पतसंस्थेतून 36,000 रुपये घेतले. ठीक आहे, किती? 12.5 दराने. किती वर्षासाठी? 2.5 वर्षासाठी. तर वर्षाच्या मुदतीत पैसे घेतले तर किती पैसे त्याला परत करावे लागतील, म्हणजे 36,000 रुपये आणि यामध्ये जे व्याज येईल तर ते आपल्याला काढायचं आहे. ते 100 भागिले करू आणि आता आपल्याला व्याज काढायचं आहे, तर याला 8ने भाग जाईल. ठीक आहे, त्यानंतर 8 चूक 32 उरले 4, 8 पंचे 40 म्हणजे झाले 4,500 रुपये. ठीक आहे, 4.5 आणि गुणेला 2.5. ठीक आहे, किंवा आपण जर याचा पॉईंट कॅन्सल केला तर बघा काय होणार, इथे 10 भागावं लागेल म्हणजे पॉईंट कॅन्सल होईल आणि 0 कॅन्सल होईल, म्हणजे सरळ जर बघितलं तर हे 0 कॅन्सल होतो. ठीक आहे, इथे होते 36,000 आणि हा एक इथला जो 0 आहे हा एक कॅन्सल होतो, म्हणजे याला जर आपण 10ने गुणलं तर हा पॉईंट कॅन्सल होणार आणि मग हा 0 कॅन्सल, म्हणजे 450 गुणिले 25, तर 25 0 0 25 5 1,600, 7 आले 12, 25 चूक 100 आणि 112. तर हे झालं त्याचं व्याज. आणि यामध्ये आता 36,000 ऍड करा, म्हणजे हे होणार आहे 250 आणि हे 7 आणि हे 4, 47,250. तर हे होणार आहे याचं एकूण रक्कम जी याला परत करावी लागेल. तर अशा पद्धतीचा हा मित्रांनो पेपर होता, जे की मागच्या वेळेस ठाणे पोलीस विभागाने विचारलेला होता. तर अशा टाईपचा हा जो पेपर आता होणार आहे तर तो असू शकते. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद. कसा वाटला व्हिडिओ हे मला कळवा. त्यानंतर तुमचे जर पेपर झाले तर मला कॉमेंट्समध्ये तुमचा नंबर द्या, मी निश्चित तुम्हाला संपर्क करतो आणि तुमच्याकडे पेपर असेल तर मला निश्चित पाठवा. व्हिडिओ बघितल्याबद्दल पुन्हा एकदा धन्यवाद.